असेल वाकस विरुद्ध नावंडे दोन दिग्गज संघामध्ये ही मॅच तुम्ही पाहताय. अंगावरती काटे येणारा हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार सामना बघायला भेटेल. आपल्या संघासाठी 100% योगदान देणारे दोन्ही संघाचे खेळाडू मात्र तुम्ही मैदानामध्ये पाहताय. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला हा सामना रंगतदार दिसेल. कोणताही संघ माघार घेणार नाही. आपल्या गावाचं नाव पुढे नेण्यासाठी, आपल्या संघाचं नाव पुढे नेण्यासाठी मॅच होते सुरुवात. दुसऱ्या इनिंगची पहिली मॅच आपण पाहताय. एका साईडला पाहायला गेलं तर नेरळ विभागातील वाकस संघ आणि त्यांच्याच विपक्षात कर्जत विभागातील पाहायला गेलं तर नावंडे संघ अतिशय काटेकी टक्कर असेल. 4 षटकांचा सामना असेल दुसरा. कोल्हापूर विभागातून आलेला हा संघ नावंडे संघ आणि पाहायला गेलं तर पहिलाच गोलंदाज ऋतिक आपलातून चेंडू टाकला होता मात्र ऑफ साईडला चेंडू खणून काढला मात्र फील्ड कडून या ठिकाणी चुकी होते. 2 धावा पूर्ण होतील परंतु तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण मात्र इथे वाकस संघाच्या खेळाडूंकडून आपल्याला बघायला भेटतंय. खरं त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे कारण वाकस संघाच्या संघाने आपल्या खेळाडूने सर 2 धावा मात्र आपल्या संघासाठी मात्र इथे वाचवल्या गेल्यात. मागच्या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर नावंडे संघाने 58 धावांचं लक्ष होतं ते मात्र 4 षटकांमध्ये 58 धावा. यावेळेस मात्र मैदानामध्ये काय घडतंय, एक आक्रमक चेंडू ऋतिक याचा मात्र इथे बघायला भेटतंय. वाकस संघाची एक्सप्रेस म्हणून ओळखणारा हा खेळाडू आहे. वाकस गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. आज आपल्या संघासाठी 100% योगदान देतोय. सुरेख चेंडू टाकला होता मात्र शिक्षक पाहायला गेले क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. झेल ड्रॉप होतो या ठिकाणी. वेगाचा शेवट पाहायला गेला तर ऋतिक दलवी या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती वाकस संघाकडून पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना. मागच्या मॅच मध्ये पाहिलं नावंडे संघाने चेसिंग केली होती या ठिकाणी मात्र आता त्याला आमंत्रित फलंदाजीसाठी. यावेळेस शॉर्ट चेंडू होता, मिस टायमिंग फटकाय. फॉलो थ्रो मध्ये मात्र इथे गोलंदाज झेल घेतोय. आपल्याच गोलंदाजीवरती फॉलो थ्रो मध्ये घेतली विकेट. संधी देवी डीजे मास्तर एक चांगला झेल इथे मात्र इथे पकडला जातोय. एक आक्रमक फलंदाज बॅक टू पॅव्हलियन जाताना दिसतो सर. जिथे काही या फलंदाजाकडे क्षमता होती मोठे फटके मारण्याचे तो आदेश मात्र बॅक टू पॅव्हलियन. काय म्हणाल सर या विकेट बद्दल? ज्याची महत्वपूर्ण हा फलंदाज होता तो खेळाडू मात्र बाद होतोय त्याच्याबद्दल काय बोलाल? मागच्या सामन्यामध्ये पाहायला गेले तर आपलातून फलंदाजी केली होती मात्र आता त्याच्या समोर पाहायला गेलं तितकं ताकदवान संघ असेल वाकस संघ. ज्याच्याकडे पाहायला गेलं तर वेगाचा शेवट ऋतिक दलवी असा गोलंदाज आहे. पाहायला गेलं तर पहिले पॉवर प्ले षटक हाताळतो. बाउन्सर बॉलवरती पाहायला गेलं तर त्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला माघारी परतवलं मात्र त्याला देखील दाखवून दिलं की आपलं अस्तित्व गोलंदाजीमध्ये मी सुद्धा कमी नाही आणि बॅक टू द पॅव्हलियन करावं लागलं. त्या फलंदाजाला नावंडे संघाचा पहिला विकेट पहिला झटका बसतोय. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला. इथे एक धाव मात्र इथे घेतले जाते. एक धावीने धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या पोहोचते ती स्कोर बोर्ड वरती ती 4 वरती. एक चांगली सिंगल डबलने देखील प्राधान्य देत आहेत. नावंडे संघाचे फलंदाज हा एक धाव इथे मात्र घेतली जाते. गोलंदाजाचा रनअप क्वायस चुकला जातोय. यावेळेस एक वेगवान चेंडू वाकस संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून बघायला भेटतोय. पहिले षटक संपतंय. धावसंख्या तिथेच थांबते 4 वरती. कमबॅक केला या गोलंदाजाने. माझा आवाज दिला इको तुम्ही इको आला इको झालं का?
हॅलो हॅलो पहिलं षटक संपलं. धावसंख्या मात्र इथे पोहोचल्या जाते ती 4 वरती. ज्या नावंडे संघाने पाहिल्या गेलं तर पहिल्या मॅच मध्ये पहिल्यांदा 58 धावा चेस केल्या होत्या. मात्र त्या ठिकाणी या ठिकाणी दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना इथे ऋतिकने थांबवलेलं आहे. अवघ्या फक्त पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या आणि एक विकेटचं पतन मिळालं. गोलंदाजी मार्कवरती दुसरा गोलंदाज असेल तो वाकस संघाकडून किरण. किरण यावेळेस शॉर्ट चेंडू होता. शॉर्ट चेंडू वरती एक चांगला नेत्रदीपक फटका मात्र इथे बघायला भेटतोय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतले सीमा रेषा पलीकडची भेट. डीजे कल्पेश शिंदे डीजे मास्टर आता नवीनच त्यांची बढती झाले. इथे शॉर्ट चेंडू होता आणि एक सुंदर समाचार मात्र इथे घेतला जातोय. या 4 धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते. तिथे थांबला होता स्कोर, परंतु या 4 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते 8 वरती. पहिल्या चेंडूवरतीच किरणचं मात्र इथे स्वागत केलं जाते 4 धावेने. एक आक्रमक फलंदाज आहे, काय ना विकी स्फोटक आहे. विकी हा फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू, परंतु गोलंदाजाने सांगितलं एक बार तुम्हारे तो दुसरी बार हमारे. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. बघा सर, किरण शेलके आपल्या गोलंदाजीचा अनुभव या ठिकाणी वापरतोय. वाकस संघाचा पाहिला गेला अतिशय जुना खेळाडू आहे. मात्र आज देखील तो या यंग प्लेयरांच्या या ठिकाणी गोलंदाजी करतोय. आपला गोलंदाजीचा मी पण या ठिकाणी गोलंदाजीवरती वापरतोय. पहिल्या चेंडूवरती चौकाराला लेगसाठी दिसल्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू, पुन्हा एकदा यष्टीरक्षक मात्र या ठिकाणी स्लिपचा खेळाडू धावतोय. चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स, आणखी एक चौकार येईल तो किरणच्या विरोधात. आतापर्यंत पाहिल्या गेलं तर 3 चेंडूमध्ये 2 चौकार लगवलेत किरणच्या गोलंदाजीवरती. अजूनही 3 चेंडू मात्र किरणला हाताळायचे आहे. दुसऱ्या षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचले ते 12 या अंकावर. हा सर, दुसरं षटक चालू आहे. स्कोरबोर्ड मात्र इथे पोहोचला जातोय 12 वरती. इथे मात्र आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 चौकार मात्र इथे बघायला भेटलेत विकीच्या बॅटतून. नावंडे संघाचा फलंदाज, नावंडे गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आज आपल्या जर 3 बोलत 3 षटकार जर आले समीर हडप यांच्याकडनं 1500 रुपये रोख रक्कम मात्र इथे दिल्या जाईल. नावंडे संघासाठी हे प्राइज असेल. या ठिकाणी पाहिलं गेलं तर दुसऱ्या षटकातील हा पहिला सामना असेल आणि नावंडे संघासाठी या ठिकाणी बक्षिसांची खैरात होताना जर लगातार 3 षटकार आले तर समीर हडप यांच्याकडून 1500 रुपयाचं तब्बल पारितोषिक असेल. या ठिकाणी बक्षिसांची मात्र वावा होते वावंडे संघासाठी. नावंडे संघासाठी बक्षिसा लागतात. सलग 3 षटकारांसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. एक चांगले इथे फलंदाजी मात्र काहीशी फॉर्म मध्ये दिसतोय विके. काही संघ जिथे नावंडे संघ अडचणीत होता तिथे मात्र संकट मोचक म्हणून उभा राहिलाय विकी हा फलंदाज नावंडे संघाचा. यावेळेस चांगला चेंडू होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. इथे मात्र काय घडतं या षटकामध्ये सर, समीर सर सांगायचं झालं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसरा चेंडू डॉट आला, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथा चेंडू डॉट. म्हणजे एक चेंडूवरती चौकार तर दुसरा चेंडू डॉट. म्हणजे सेम म्हणजे बेस्ट विरुद्ध बेस्ट सामना असला ना का मैदानात हे मात्र चित्र आपल्याला कायम बघायला भेटत आलंय.
यावेळेस सरळ बॅटने घेतलेला फटका, मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येणार, बॉल उचलणार, फेकणार, परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मात्र इथे बघायला भेटतंय. वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026 मधला येतोय. 4-4-4-4-4-4-4-4 चौकार. चेंडू येतोय का? इथे अपील केली जाते. अपील फक्त तुम्ही दोनच ठिकाणी करू शकता, एक तर क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि दुसरं म्हणजे कोर्टामध्ये. डॉट चेंडू मात्र इथे येतोय. हॅलो, दुसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर पहिला चेंडू होते चौकार आला होता, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा चौका, डॉट, चौका, डॉट असे संपल्यानंतर 16 जर सरासरी पाहिली तर मात्र 8ची सरासरी मैदानामध्ये मात्र आपल्याला बघायला भेटेल. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये किती धावा येणार तो नावंडे संघ यांचं लक्ष असेल, परंतु वाकस संघाचं लक्ष असेल इकडे की या 12 चेंडूमध्ये कमीत कमी धावा कशा दिल्या जातील. तुषार गोलंदाजीच्या मार्गावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं जात आहे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र इथे बघायला भेटतंय. एक धाव मात्र इथे घेतल्या जाते. एक धावेने धावसंख्या स्कोरबोर्डवरती जाते ती 17 म्हटलं ना सर, उदय सर, तर मात्र कुठल्या तरी संघाला खतरा असतो. इथे मात्र कुठल्या संघाला खतरा, वाकस की नावंडे संघ, नावंडे की वाकस संघ, हे मात्र बघावं लागेल. यावेळी शॉर्ट चेंडू होता, अतिशय चांगला खेळलेला फटका, एक अप्रतिम फटका मात्र बघायला भेटतोय. सातारा सांगली कराड, सातारा सांगली कराड आणि गोलंदाजाची काढले, फलंदाजाने वरात, षटकार मारून काढले, वरात वरात. ते 23 वरती मगाशी सांगितलं आपण की कोणत्या संघाला खतरा पडेल. यावेळेस रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, अतिशय चांगला फटका इथे मात्र बघायला भेटतोय. आलटी पलटी, आलटी पलटी, दे घुमा के, दे घुमा के, दे घुमा के, येतोय येतोय. वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026 मधला 4-4-4-4-4-4 चौकार. वाजुडी जी. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते 27 अंकावरती. नरेश यादव यांच्याकडून
मंगेश सरांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद असेल त्यांचा. धन्यवाद सर नरेश आडप सर. यावेळेस चांगला फटका इथे मात्र बघायला भेटतोय. फुलटो चेंडूचा समाचार होता, मात्र फलंदाजाला काही त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही आणि एक धाव पूर्ण केली या चेंडूवरती. या एक धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 28 या अंकावर. एकोणतीस झाला, 29 झाला. वाईटचा एक रन नाही धरला. 29 झाला. 29 झालाय सर स्कोरबोर्ड. इथे मात्र एक धाव घेतले जाते. यावेळेस खराब चेंडू पंच आमच्याकडे फिरतायत. गोलंदाजाला दंडित करतायत वाईट रुपयाने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मध्ये यष्टीरक्षक चेंडू खाली येईल, कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही. मात्र विकेट क्रमांक 2 आदेशला मात्र या ठिकाणी करणला या ठिकाणी मात्र भरतीचा प्रवास करावा लागेल. दुसरा हादरा बसतोय तो नावंडे संघाला. फलंदाज मात्र मैदानामध्ये जात आहेत ते राजेश आगवले. राजेश आगवले मात्र मैदानामध्ये जात आहेत. गणेशला या ठिकाणी मागे पडतावं लागलं, मात्र गणेशची जागा घेण्यासाठी जात आहे या ठिकाणी राजेश आगिवले फलंदाजीसाठी. पहिल्या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावफलक जाऊन पोहोचलं ते 29 या अंकावर. 30 या अंकावर. क्षमा असू द्या, स्कोरबोर्ड लागला जातोय तो 30 वर. डावकुरा फलंदाज मात्र मैदानामध्ये पाहताय. एक आक्रमक एक स्फोटक फलंदाज, त्याच्या बॅटतून मोठे धावा पाहिले आहेत. यावेळेस मात्र एक वेगवान चेंडू. वाकस संघाचा गोलंदाज मात्र इथे षटक घोषित झालाय. 3 षटकांचा खेळ संपला. स्कोरबोर्ड मात्र लागला जातोय तो 30 वरती. संधी देऊया डीजे मास्तर. समीर सर चला जाऊया सामन्याकडे. वाकस बनाम नावंडे संघ शेवटचा षटक असेल ते गोलंदाजी मार्कवरती असेल वाकस संघाकडून. जितेश गोलंदाज 3 षटकांच्या दरम्यान पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा लागले ते 30-10 या 10च्या सरासरीने 30 या बोर्डावरती धावा लागले आहेत. आता शेवटचा षटक आता तो जितेश गोलंदाजी मार्कवरती वाकस संघाकडून. शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा येणार ते पाहूया आपण. वाकस संघ 4 षटकांमध्ये कितपर्यंत नावंडे संघाला थांबवू शकतो हे आपण आता जितेशच्या माध्यमातून पाहूया. 3 षटकांचा खेळ संपलाय सर आणि स्कोरबोर्ड मात्र लागला जातोय 30 वरती. यावेळेस बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. गोलंदाज जितेश याचा पहिला चेंडू डॉट.
यावेळेस मात्र काय घडतंय, फक्त क्रॉस बॅट फिरवतोय. सर सांगायचं झालं ना समीर सर, खेतांचा पंखा तुम्ही पाहिला असेल तसा फिरतो ना, तशी फक्त याची बॅट फिरते. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. सलग 2 चेंडू मात्र निर्धाव. भगवानला माहिती आहे जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढ्या धावा मात्र रोखता येतील. मात्र आपल्या गोलंदाजाला हेच सांगतोय का हाच काम तुला करायचं आहे या षटकामध्ये. आणखी एक येतोय तो सलगचा तिसरा चेंडू निर्धाव आणि धावचीच्या स्वरूपात बाद करावं लागेल. ते फलंदाज बाद होतोय तो. विकीला या ठिकाणी मागे परतावं लागेल. आता विकीची जागा घेण्यासाठी जात आहे तो फलंदाज रोशन. नावंडे संघाकडून कुठल्याही प्रकारची धावसंख्येमध्ये वाढ होत नाही. धावसंख्या पाहायला गेलं तर 30 जशीच्या तशी स्कोअरबोर्डवरती आहे. अजूनही कुठल्याही प्रकारची वाढ झाली नाही. शेवटचे 3 चेंडूमध्ये किती धावा येतील नावंडे संघासाठी. मात्र लेफ्ट हँड फलंदाज पाहायला गेला तर अजूनही त्या ठिकाणी मैदानावरती खंबीरपणे उभा आहे. 3 चेंडूमध्ये मात्र त्याला मोठे फटके मारावे लागतील. एसटी रक्षक कुठेतरी गोलंदाजाला पाहायला गेलं तर कानमंत्र देतोय कुठेतरी. आतापर्यंत 3 चेंडू पाहिला तर अतिशय चांगल्या रीतीने टाकलेले आहेत. शेवटचे 3 चेंडू अजूनही त्यांना जेवढ्या धावा रोखता येतील तेवढा मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न करेल तो गोलंदाज. चौथा चेंडूचा पाहूया. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला हा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु चांगला झेल देखील आपल्याला बघायला भेटतोय. समीर सर पाहिलं ना तर या 4 चेंडूमध्ये 4 धाबा आल्या असतात, स्कोरबोर्ड 34 असता. परंतु या 4 चेंडू डॉट आलेत, एक विकेट आलाय. म्हणजे इथे चांगला कमबॅक मात्र वाकस संघाने केलाय. नावंडे संघ इथे मात्र कुठेतरी संकटात सापडतोय, कारण ज्या 3 षटकामध्ये 30 धावा होत्या तिथे मात्र चौथ्या षटकामध्ये 4 चेंडू डॉट आलेत. प्रत्येक 4 चेंडूमध्ये आतापर्यंत पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारची धाव खर्च केलेली नाहीये. मात्र हा षटक पाहिलं गेलं पाहिलं गेलं आपण प्रत्येक संघाचा विचार केला जातो. प्रत्येक संघामध्ये एक तरी लूज बॉलर असतो, ज्याच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 18 ते 20 धावा, कधी तर पाहायला गेलं 25-30 सुद्धा धावा खर्च होतात. कारण की प्रत्येक टीममध्ये एक तरी गोलंदाज लूज असतो. मात्र या ठिकाणी संधीचा सोनं करतोय. दुसरा विकेट घेतोय आपला वैयक्तिक गोलंदाज जितेश, ज्याने पाहायला गेलं 5 चेंडूमध्ये अजूनही कुठल्याही प्रकारची धाव खर्च केलेली नाहीये. जर पाहिलं ना सर तर मात्र 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्या त्याने आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. याला पहिली हॅट्रिक होईल का आजच्या दिवसातली, आणि पहिली मॅडन ओव्हर देखील पडेल का? कारण आतापर्यंत 5 चेंडू खर्च केलेत, एकही धाव नाही दिली, 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे, मेडन षटक आहे. इथे मेडन षटक किंवा हॅट्रिक होईल का ते मात्र बघावं लागेल. 5 चेंडूमध्ये शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेला, शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. त्या हाणामारी षटकामध्ये मात्र काय कमबॅक केलं या गोलंदाजाने, पुरेपूर थांबून ठेवले नावंडे संघाला. सज्ज झालाय गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र इथे एक धाव घेतल्या जाते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या स्कोरबोर्डवरती पोहोचते ती 32. आता 24 चेंडूमध्ये करायच्या आहेत 33 धावा. संधी देऊया डीजे मास्तरांना.
कर्णधार आणि त्यांच्या विपक्षात असणार तो वंजारपाडा बी प्लस संघ. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी समालोचक कक्षावर यायचे. आजच्या दिवसातील पाहिला गेलं तर दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना असेल दामोते विपक्ष वंजारपाडा. हॅलो चला वाकस संघ आपली सलामीवीरची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. मित्रांनो इकडे लक्ष असू द्या. त्या ज्या 11 खुर्च्या ठेवलेल्या आहेत आपण ते प्लेइंग 11 साठी आहे. त्यामुळे जे कोणी प्रेक्षक असतील त्यांनी मागे बसायचे या ठिकाणी. ते आपण प्लेइंग 11 साठी त्या 11 खुर्च्या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आपण ऍडजस्ट कर. जे कोणी गावचे पाठीराखे असतील त्यांनी या ठिकाणी स्टेजवर थोडं मागे येऊन बसायचंय. हॅलो कृपया विनंती असेल. हॅलो 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 नक्कीच आपण पाहतोय सलामीची जोड साखळी म्हणजेच JSCC वाकस या संघाची भगवान आणि बंटी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कारण आता तुम्हाला धावा बनवायच्या आहेत त्या 33 धावा, 24 चेंडू आणि 33 धावा. जर का पहिल्या मॅचचा विचार केला ना तर JSCC वाकस अर्थातच यांची बॉलिंग त्याच ताकदीची पडली होती. परंतु आता जर का पाहायला गेलं तर आता बॅटिंगची बारी आहे. म्हणजेच भगवान असतील, बंटी असतील किंवा ऋतिक सारखे फलंदाज त्यांच्याकडे आहेत आणि 24 चेंडूमध्ये हे सहजरित्या धावा कुठू शकतात. परंतु आता नावंडे संघ दुसऱ्या फेरीमध्ये आलाय आणि नक्कीच नावंडे संघाचा विचार केला ना उदय सर तर नावंडे संघ एक बलाढ्य संघ आहे. कारण आपण त्यांची खेळी म्हणजेच मैत्री चषकामध्ये म्हणजे गुंडगे नाईट रजनीमध्ये त्यांची खेळी पाहिली होती आणि तोच आपण पाहतोय. नावंडे संघ येण्यात ऍक्शन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. परंतु आता जर का विजय मिळवायचा असेल ना तर तुम्हाला वारंवार निर्धाव चेंडू किंवा विकेटचं पतन म्हणजे ब्रेक थ्रू द्यावा लागतील तरच कुठे तुम्ही हा सामना जिंकू शकता. चला ऑफिशियल स्पीडअप घ्यायचं सामन्याला. नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सुहास आहेत पहिला षटक हाताळत असताना. जर का पहिल्या मॅचचा विचार केला तर थोडंसं आपल्याला बदल पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कमध्ये. कारण पहिल्या मॅचमध्ये विकीनं हाताळलं होतं पहिलं षटक, P1चं षटक होतं. परंतु आता सुहास आलेत. कारण उदय सर सुहासचा विचार केला ना तर सुहास एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे. कारण आता नुकताच झालेल्या गुंडगेच्या म्हणजे वन लाईफ गुंडगे यांनी आयोजित केलेल्या नाईट रजनीमध्ये त्याला बेस्ट बॉलरचा किताब भेटला होता आणि तोच सुहास आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. P1च्या षटकामध्ये अगदी जबाबदारीचा षटक आहे. पहिला चेंडू सुहासचा, पहिला चेंडू पंच आम्हाला सांगतायत की हा नो चेंडू आहे. नक्कीच जेव्हा जेव्हा नो चेंडू असतो ना त्यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट आणि नक्कीच या चेंडूवरती कोणतेही रेस्ट्रिक्शन नसतील तुम्हाला. पण पाहतोय पहिला चेंडू नो होता परंतु आता पुनश्च एकदा गोलंदाज सुहास सज्ज झालाय. भगवान आहेत स्ट्राईक एंडवर. पुनश्च एकदा खराब लाईन लेंथवर गोलंदाजी चालू आहे सुहासची. कारण तुमच्याकडे धावा इथे कमी आहेत. जर का तुम्हाला या धावा रोखायच्या असतील ना तर तुम्हाला वारंवार निर्धाव चेंडू किंवा विकेटचा ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागेल. परंतु इथे तुम्ही खराब गोलंदाजी करताय. अजूनही लाईन लेंथ काही सापडली नाहीये सुहासला. परंतु सुहास एक असा गोलंदाज आहे ना तो 3 ते 4 धावांचा षटक हाताळू शकतो. नक्कीच आपण पाहतोय पंचांचे हात दोन्ही जमिनीला समांतर असताना आपण पाहतोय. पुनश्च एकदा दंडित केलंय सुहासला आणि अर्थातच हा देखील वाईट चेंडू आहे. 0 चेंडू म्हणजेच एकही चेंडू झाला नाहीये अद्याप आणि 3 धावा धावफलकामध्ये लगावल्या गेल्यात. 3 धावा एक्स्ट्राच्या आहेत. 33 धावांचा पाठलाग करायचा. आता तुम्हाला समीकरण असेल 24 मध्ये 30 धावांचं.
सुहासला अजूनही काही लाईन आणि लेंथ म्हणजेच भरकटलेली दिसतीये त्याची. हा चेंडू चांगला होता, प्लेयर आहेत तिथे, उचलणार फेकणार, परंतु एकच धावेवर समाधान मानलंय आणि नक्कीच एकेरी धावेला प्राधान्य दिलं इथे. कारण मागील 3 चेंडू खराब होते, परंतु या चेंडूवरती एकेरी धाव आले, म्हणजे चांगला चेंडू हाताळला होता, परंतु चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. आणि नक्कीच यानंतर होणारा सामना मी अजलान स्पोर्ट्स धामोते विपक्ष वंजारपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. दुसरा चेंडू आपण पाहतोय, प्रगती पथावर आहे, बंटी आहेत. चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडस बाहेरच्या दिशेला वळण घेतलं. नक्कीच व्हेरिएशन्स आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये जर का व्हेरिएशन्स किंवा परिवर्तन असेल ना, तर तुम्ही कोणत्याही फलंदाजाला नक्कीच जागेवरती उभं करण्याचं धाडस करू शकता आणि नक्कीच आपण ते पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होत आहे सुवासच्या माध्यमातून. पहिले 3 चेंडू आणि कोणी बाहेरून आवाज देऊ नये याची सक्त ताकीद आहे. बाहेरून कोणी आवाज देऊ नये. प्रेक्षकांना कृपया विनंती करतो, ही तुमच्यासाठी स्पर्धा आयोजित केलेली आहे, आनंद घ्या. स्पर्धेचा कुठल्याही प्रकारचा गोंगाट वगैरे काही करू नका. ही स्पर्धा तुमच्यासाठीच आनंद घेण्यासाठी आयोजित केलेली आहे, तर आम्हाला सहकार्य करा. तुमची साथ अशीच राहू द्या. कुठल्याही प्रकारची आरडाओरड करू नका. अतिशय सुंदर सामना चालू आहे, नावंड विपक्ष वाकस. स्पर्धेचा तुम्ही आनंद घ्या प्रेक्षकांनी खूप. सुंदर फटका आला तो बंटीच्या बॅटमधून, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतो. 2 धावा पूर्ण, तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या 3 धावाच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलं ते 7 या अंकावर. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हने मारला चेंडू, मात्र भगवानच्या बॅटमधून येतोय हा चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 11 या अंकावरती. ठोक डीजे. नक्कीच आपण पाहतो या चौकाराची नितांत गरज होती, परंतु या चौकारानं आहे ना कुठेतरी आड जड होताना पाहायला मिळतंय. कारण आतापर्यंत धाव संख्येचा विचार केला ना तर 11 या अंकावरती जाऊन स्थिर आहे. नक्कीच पॅडल स्वीपचा हा फटका खेचायचा होता, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाहीये आणि आलाय तो निर्धाव चेंडू आणि आम्हाला षटक समाप्तीचा निर्णय सुद्धा आलाय पंचांचा. आणि नक्कीच पहिले षटक झाले समाप्त आणि P1च्या षटकामध्ये जर का पाहायला गेलं ना तर 11 धावा आलेल्या आहेत. आणि जर का तुम्हाला आता पाठलाग करायचा आहे तर 22 धावांचा आणि नक्कीच 18 चेंडू आणि 22चं समीकरण कशा प्रकारे नावंडे संघ फेस करेल. कारण पाहायला गेलं ना तर नावंडे संघाच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा डेप्थ आहे. विकी सारखे गोलंदाज किंवा राजेश असतील असे गोलंदाज त्यांच्या ताफ्यामध्ये सुद्धा आहेत, परंतु आता त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. आता आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आलेत राजेश आलेत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. राजेशचा जर का विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये त्यानं चांगली गोलंदाजी केली होती, परंतु अशीच गोलंदाजी आणि त्याच प्रकारची त्याच ताकदीची गोलंदाजी त्याला या मॅच मध्ये सुद्धा करावी लागेल. आणि नक्कीच राजेशमध्ये ती क्षमता आहे, राजेशमध्ये ती कॅपॅबिलिटी आहे, कारण त्या पद्धतीची गोलंदाजी तो करू शकतो. जर का आपल्या संघाला म्हणजेच नावंडे या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल ना तर त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू राजेश याचा, बंटी आहेत स्ट्राईक एंडवर. पहिला चेंडू जागेवरून फाईन क्षेत्रात टोलवायचा होता, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क पुरेसा झाला नाहीये. पहिला चेंडू आलाय निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डावकुरे आताचा पहिल्यांदा फिरकी गोलंदाज जो राजेश आता गोलंदाजी मार्कवरती निर्णायक षटक टाकतो आपल्या संघासाठी. 18 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण असेल इथे. या ठिकाणी निर्णायक षटक हाताळताना राजेश पुन्हा एकदा टाकला चेंडू, बंटीच्या बॅट मधून येईल तो, जातोय तो 6 धावांसाठी. पंच आमच्याकडे इशारा करते इट्स 6. 6 धावा येतील. या 6 धावाच्या धावसंख्येने धावफलक पोहोचलंय ते
17 या अंकावरती पाहायला गेलं तर आपण 2 मॅचमध्ये 17 आकडा आला होता. पुन्हा एकदा तिथेच येऊन तो ठेपलेला चेंडू आहे. पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगमध्ये देखील 17 आकडा होता आणि या ठिकाणी आता सुद्धा 17 आकडा असेल. कुठल्या संघाला मोठा खतरा असेल, वाकस की नावंडे संघ यांच्या पुढे. आता गोलंदाजी मार्कवरती पाहिलं तर गोलंदाज अतिशय फिरकीचा आहे, जादूगर ज्याला मानलं जातं तो गोलंदाज राजेश नावंडे संघाचा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, मात्र इथे क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी चुकी होते. एक धाव येते या चेंडूवरती. या एका धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 18 या अंकावरती. कुठल्याही प्रकारची अजूनही विकेट पडलेली नाहीये, मात्र विकेट मिळवणं खूप महत्त्वाचं आहे नावंडे संघासाठी, कारण की 24 चेंडूमध्ये आपल्या वैयक्तिक पाहायला गेलं तर फक्त 33 धावांचं लक्ष असेल वाकस संघासमोर. आणि आपण पाहायला गेलं तर आधीच पहिल्या षटकामध्ये वारंवार ज्या व्हाईट नोच्या धावा होत्या एक्स्ट्रा, त्याच्यामध्ये आपले षटक थोडं मागडं गेलेलं आहे. त्यानंतर आलेला हा बंटीच्या बॅटमधून या दुसऱ्या षटकामध्ये षटकार. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेन आणि रिव्हर्सचा अटेन सक्सेसफुल होतोय, मात्र भगवानच्या बॅटमधून हा येतोय चौकार. नक्कीच आता जर का विचार केला ना मित्र, म्हणजेच धावफलक जाऊन पोहोचलंय 22 या अंकावरती. कारण तुम्हाला फक्त आणि फक्त 33चा पाठलाग करायचा. आणि नक्कीच आता जर का पाहायला गेलात, म्हणजेच एक जमायची बाजू जर का वाकस संघाची पाहायला गेली नंतर सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. आणि जर का तुम्हाला त्यांना माघारी पाठवायचं असेल ना, तर तुम्हाला चांगल्या लाईन लेंथवर गोलंदाजी करावी लागेल आणि तुम्हाला ब्रेक थ्रू देणं गरजेचं आहे. सर पाहायला गेलं तर विचार केला असता पण 4 षटकामध्ये 45 ते 50 धावांचं आव्हान जर असता तर कुठेतरी नावंडे संघाची पारणं मात्र वाकस संघाचं जड करून ठेवलं असतं. कारण की पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक 11 धावा खर्च केल्या होत्या. 45 प्लस जरी धावा असते 4 षटकांमध्ये तरी इथे वाकस संघ दबावामध्ये आला असता. मात्र या ठिकाणी वारंवार भगवानच्या बॅटमधून धावा आल्या, बंटीच्या बॅटमधून कुठल्याही प्रकारचं विकेट नाही. अजूनही धावफलकावर धावा पाहायला गेलं तर 22, अजूनही 11 धावांची गरज असेल. वाईट चेंडू, पंच आमच्याकडे इशारा करतात इट्स अ वाईट. अजून धावसंख्येमध्ये वाढ होईल. सॉरी माफी असावी, धावसंख्येमध्ये वाढ होते. 24 या अंकावरती पोहोचले. फिरकीचा चेंडू, अतिशय चपलाईने टाकलेला चेंडू, मात्र यष्टीरक्षक कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही. निर्धाव चेंडू येतोय. चला यापुढे होणारा सामना वंजारपाडा विपक्ष दामोदे संघ, दोन्ही नाणेफेकीसाठी कर्णधार यायचंय. आणि या ठिकाणी मात्र बंटीला मागे परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन होतंय ते वाकस संघासाठी बंटीच्या स्वरूपात. बंटीची जागा घेण्यासाठी जात आहे तो फलंदाज ऋतिक दलवी. हार्ड हिटर फलंदाज असेल ज्याला कुठेतरी वाकस संघाने मागे ठेवलं होतं बॅकफुटला, मात्र त्याचा अटा कुठेतरी वापर कधी सामन्यामध्ये मात्र बाजू ती वाकस संघाच्या बाजूने झुकताना दिसते. अजूनही पाहिलं तर 60-40 सामना असेल. कुठेतरी अजूनही 1-2 जर विकेट गेले तर मात्र सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो नावंडे संघ. येणारे 12 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार. चला वंजारपाडा आणि दामोदे संघाचे कर्णधार कुठे असतील आणि नाणेफेकीसाठी यायचे व्यासपीठावर. फेअर डिलिव्हरी आहे पंच आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. कारण वेळेचा अवधी नाही आहे. आपण पाहतोय दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल होतोय. नवीन भाई बाचल आपल्याला पाहायला मिळतात नाणेफेकीचा कॉल करत. नक्कीच दामोदे विपक्ष वंजारपाडा बी, दोन्ही संघांमध्ये एक आणि नक्कीच दोन्ही पंचांना एक सूचना आली आहे की रिव्ह्यू जरा लवकर घ्यावा, टाइम घालू नये रिव्ह्यू मध्ये. आणि टीमला पण वंजारपाडा संघ टॉस जिंकलेले आहेत आणि तुमचा जो काही डिसिजन असेल तो इथे कळवायचा आहे. नक्कीच वंजारपाडा संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचं योजलंय आणि आमंत्रित केलंय दामोदे संघाला बॅटिंगसाठी. नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऋतिक गेलाय.
नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर विकी आलेत. ज्या विकीनं पहिल्या मॅच मध्ये पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं ना, तोच विकी आपण पाहतोय. नक्कीच फटका चांगला आहे. इथे काय झालंय म्हणजे पाय घसरलाय, परंतु चेंडू निघून गेलाय. 4 धाव्यांसाठी आलेला हा चौकार. या चौकारानं जर का पाहायला गेलं ना, तर वाकस संघाकडे हा सामना एकतर्फी झुकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण आतापर्यंत धावा जर का धाव पुस्तकावरती पाहायला गेल्या तर 28 धावा धाव पुस्तकावरती लगवल्या गेल्या. तर तुम्हाला फक्त आणि फक्त 5 धाव्यांची गरज आहे. आणि नक्कीच विकीच्या पहिल्या चेंडूवरतीच एक कलात्मक फटका मारून आपल्या संघाला कुठेतरी धीर दिलाय. आणि नक्कीच 5 धावांची अजूनही गरज आहे. तुमच्याकडे चेंडू शिल्लक असतील ते 11. बॅग ठेवचा ना बॉलसाठी, टेन्शन नाही. दामोदोला एवढा हराम करत ना, दामोदोला ती बोर आहेत ना, बॅग पार्टनर्स घेऊन फिरणार. ते खेळलेलं बोलायचं तरी चॅट कोणाच्या हातात भेटलं तर आणि लगेच येत ना, जशी फायनल मॅच चालू ना. फटका मात्र चांगला आहे. फटक्यामध्ये खरंच दम होता. कारण बघायला गेलं ना तर विजयी फटका आहे. आणि नक्कीच 8 धाब्यांसाठी गेलाय तो षटकार. आणि आपण तोपर्यंत आता डीजे मास्टर कल्पेशला देऊया संधी. होऊन जाऊ दे. आणि